नमस्कार. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा बेळगाव आयोजित मराठी रंगभूमी दिनाच्या संगीत रससुरस या कार्यक्रमात मी डॉक्टर संध्या देशपांडे आपल्या सर्वांचं हृदयपूर्वक स्वागत करते. रसिक हो, 1690च्या सुमारास लिहिलेल्या लक्ष्मीनारायण कल्याण या नाटकापासून मराठी रंगभूमीची सुरुवात झाली असली तरी 1843मध्ये विष्णुदास भावेंनी सादर केलेल्या सीता स्वयंवर नाटकापासूनच मराठी संगीत रंगभूमीची परंपरा खऱ्या अर्थानं सुरू झाली असंच म्हणावं लागतं. विष्णुदासांनी रामायण, महाभारत, भागवत यातील 50हून अधिक लोकप्रिय आख्यानांवर पद रचले, त्यांना चाली बांधल्या. त्यावेळच्या इतर नाटककारांनी विष्णुदास भाव्यांच्या पदांचाच वापर आपल्या नाटकात केला आणि मराठी संगीत रंगभूमीच्या सुवर्णयुगाचा प्रारंभ झाला. योगायोगाची गोष्ट अशी की ज्या वर्षी सीता स्वयंवर नाटकाचा जन्म झाला त्याच वर्षी अण्णासाहेब किर्लोस्करांचाही जन्म झाला. तो दिवस होता 31 मार्च 1843. किर्लोस्करांच्या शाकुंतल, सौभद्र, रामराज्य वियोग या नाटकांनी मराठी माणसाला अक्षरशः वेड लावलं. त्यांच्या सौभद्राने तर संगीत नाटकाचे नवे मानदंड तयार केले. अण्णासाहेब किर्लोस्कर हे आमच्या बेळगाव जवळच्याच गुर्लहोसूर या गावचे. त्यानंतर गोबा देवल, कृप खाडीलकर, राग गडकरी, विदा सावरकर, वीर वामन जोशी, भावी वरेरकर, विद्याधर गोखले, पुरुषोत्तम दारव्हेकर, वसंत कानिटकर, वि वा शिरवाडकर ते अगदी रणजित देसायांच्यापर्यंत अनेक लेखकांनी संगीत नाटकांना शब्द दिले. त्यांच्या शब्दांनी मराठी रंगभूमीवर भरजरी साथ चढवला. तर बालगंधर्व, गोविंदराव टेंबे, भास्करबुवा बखले, चिंतामणराव कोल्हटकर, वझेबुवा, मास्टर दीनानाथ मंगेशकर, केशवराव भोसले, मास्टर कृष्णराव ते अगदी पंडित जितेंद्र अभिषेकींच्यापर्यंत अनेकांनी स्वरसात चढवून मराठी रंगभूमीवर स्वर्ग निर्माण केला. बालगंधर्व म्हणजे खऱ्या अर्थाने परिसस्पर्श लाभलेलं गाणं. त्यांच्या पाठोपाठ छोटा गंधर्व, मास्टर भार्गवराव, सुरेश बाबू हळदणकर, शिलेदार कुटुंबीय, राम मराठे, रामदास कामत, प्रसाद सावकार, फैयाजताई, ज्योत्स्ना भोळे, सुहासिनी मुळगावकर या साऱ्यांनी हे संगीत अजरामर केलं, ज्याची मोहिनी आजही जनमानसावर कायम असलेली आपल्याला दिसते. म्हणून आज रंगभूमी दिनाच्या या कार्यक्रमात आम्ही नाट्यगीतांचा नजराणा घेऊन आपल्यासमोर उपस्थित आहोत. बेळगावसारख्या एका लहानशा गावातले इतके तरुण कलाकार नाट्यगीत गाताना पाहून आम्हाला अभिमान तर वाटतोच आणि संगीत रंगभूमीच्या उज्ज्वल भविष्याच्या आशा पल्लवीतही होतात. रसिक हो, मानापमान, भूमिकन्या सीता, मदनाची मंजिरी, मत्स्यगंधा, स्वरसम्राज्ञी, रणधुमधुमी, विद्याहरण आणि होनाजी बाळा या नाटकातील काही पदे बेळगावचे तरुण कलाकार यानंतर आपल्यासमोर सादर करणार आहेत. मामा वरेरकरांच्या भूमिकन्या सीता या नाटकाचा एक अनोखा प्रयोग काही वर्षापूर्वी द गोवा हिंदू असोसिएशन आणि आविष्कार या संस्थेने संयुक्तपणे केला. चेतन दातार यांनी त्या मूळ 5 अंकी नाटकाचं 2 अंकामध्ये रूपांतर केलेलं होतं आणि त्याची निर्मिती केलेली होती काकडे काकांनी. तर संगीत मानापमानच्या निमित्तानं केशवराव भोसले आणि बालगंधर्व हे 2 दिग्गज कलाकार एकत्र आले. भोसल्यांनी धैर्यधर आणि बालगंधर्वांनी भामिनीची भूमिका केली होती. हा इतिहास सर्वश्रुतच आहे. 1943 साली सीता स्वयंवर या नाटकाचा शतकोत्सव साजरा करण्यात आला आणि त्यासाठी सारे नामवंत रंगकर्मी सांगलीमध्ये जमा झाले. 5 नोव्हेंबर रोजी एका नाट्य संमेलनाचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं. या निमित्तानं 2 महत्त्वाच्या गोष्टी झाल्या.
एक म्हणजे अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर या संस्थेची स्थापना, आणि दुसरी गोष्ट म्हणजे 5 नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा करण्यात यावा ही घोषणा. तेव्हापासून गेली 77 वर्ष आपण रंगभूमी दिन साजरा करत आहोत. रंगभूमीसाठी जगणाऱ्या आणि रंगभूमी जगवणाऱ्या सर्व रसिक प्रेक्षक आणि सर्व कलाकारांना रंगभूमी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बेळगाव शाखेच्या या कार्यक्रमात मी आपणा सर्वांचं हृदयपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. नमस्कार. वसंत कानेटकर यांच्या मत्स्यगंधा नाटकातील गीताने आपण कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. शब्द आहेत देवा गरजे ज्ञात कुणाला. याला पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केले आहे. आपल्यासाठी हे गीत सादर करीत आहे श्रीवत्स उद्दार. श्रीवत्स गेली 12 वर्षे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत आहे. सुरुवातीला सौभाग्यवती रोहिणी कुलकर्णी यांच्याकडून त्याने तालीम घेतली. सध्या तो बेळगावच्या श्रीधर कुलकर्णी यांच्याकडून तालीम घेत आहे. त्याने विविध स्पर्धांमधून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पारितोषिके मिळवली. 2013-14 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्तीने त्याला गौरवण्यात आले आहे. शास्त्रीय संगीताबरोबरच ड्रम, संवादिनी, जिंबे वगैरे वाद्येही तो उत्तम वाजवतो. ऐकूया श्रीवत्स याच्या आवाजातील हे नाट्यगीत देवा घरचे ज्ञात कुणाला. चित्र
होनाजी बाळा या नाटकातील श्रीरंगा कमलाकांता हे गीत सादर करत आहे तन्मयी सराफ. सुरुवातीला मंजुश्री खोत यांच्याकडून तन्मयीने संगीताचे धडे घेतले. त्यानंतर रोहिणी कुलकर्णी यांच्याकडून ती शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत आहे. मुंबईचा पंडित पलुस्कर पुरस्कार पंडित जसराज यांच्या हस्ते तिला मिळाला होता. संगीत सौभद्र, संगीत शारदा या नाटकात तिने भूमिका केल्या होत्या. गांधर्व विद्यालयाची विशारद प्रथम या परीक्षेत तिने उत्तम यश संपादन केले आहे. तिलाही CCRTची शास्त्रीय संगीतासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती मिळाली आहे. होनाजी सयाजी शिलारखाने हा 18व्या शतकाच्या उत्तरार्धातील आणि 19व्या शतकाच्या पूर्वार्धातील गाजलेला शाहीर. होनाजी लावण्या रचित असे आणि त्याचा मित्र बाळा कारंजकर सुरेल आवाजात त्या गात असे. म्हणून त्यांच्या तमाशाला होनाजी बाळा असे नाव पडले. दुसऱ्या बाजीरावाला खुश करण्यासाठीही त्यांनी बऱ्याच लावण्या रचल्या. त्याच्या प्रोत्साहनानेच त्याने रागदारी लावण्या रचण्यास सुरुवात केली. त्याच्या जीवनावरचे अमर भूपाळीसारखा चित्रपट आणि संगीत होनाजी बाळासारखे नाटक अतिशय गाजले आहे. भालचंद्र पेंढारकर दिग्दर्शित आणि ची मराठे लिखित या नाटकातील श्रीरंगा कमलाकांता हे पद सादर करत आहे तन्मयी सराफ. श्रीरंगा
हरिपदराते सोड रे हरिपदराते सोड ऐका लवलाही ऐका लवलाही ऐका लवलाही गृही गांजिती सासूबाई गृही गांजिती सासूबाई येऊ आम्ही ईश्वर द्वाही दान देऊ काही मग जाऊ अपुले पाही पती भयाने देह रोड रोड पती भयाने देह रोड रे श्रीरंगा कमला कांता श्रीरंगा श्रीरंगा कमला कांता हरिपदराते सोड रे हरिपदराते सोड विनमुनी कृष्णासी शरणागत झाला दासी आणला गोपी महालासी कोणाची राजासी जा मुकुंदा सोड सोड जा मुकुंदा सोड रे श्रीरंगा कमला कांता श्रीरंगा कमला कांता हरिपदराते सोड रे हरिपदराते सोड रे हरिपदराते 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 सोड यानंतर ऐकूया मदनाची मंजिरी या नाटकातील अंग अंग तव अनंग हे गीत. मदनाची मंजिरी हे विद्याधर गोखले यांचे अत्यंत गाजलेले नाटक. 12th नाईटचे ते स्वैर रूपांतर आहे. ऋतुराजा आज मनी आला, मानिनी सोड तुझा अभिमान, अंग अंग तव अनंग, तारी तुझं अंबिका ही त्यातली अत्यंत गाजलेली गाणी. राम मराठे आणि प्रभाकर भालेराव यांनी संगीतबद्ध केलेले हे नाटक होते. ऐकूया रंजिता पर्वतीकर हिच्या आवाजात विद्याधर गोखले लिखित मदनाची मंजिरी या नाटकातील हे गीत. रंजिता पर्वतीकर हिनेही रोहिणी कुलकर्णी यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले आहे. तिने अखिल भारतीय गांधर्व विद्यालयाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. मंजिरी
रणजित देसाई म्हणजे बेळगावचे वैभव. इथून जवळच असलेल्या कोवाड येथे त्यांचे वास्तव्य असे. कथा, कादंबरी याचबरोबर अनेक नाटकेही त्यांनी लिहिली. हे बंध रेशमाचे हे त्यांचे संगीत नाटक. यातील गीते शांता शेळके यांनी लिहिली होती व संगीत जितेंद्र अभिषेकी यांचे होते. पथ जात धर्म किंवा नाते जान ठावे, ते जाणतात एक प्रेमास प्रेम द्यावे. हृदयात जागणाऱ्या अतिगूढ संभ्रमाचे, तुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे. हा संदेश घेऊन आलेले हे नाटक. त्यांचे हे एक महत्त्वाचे नाटक आहे. काटा ऋते कुणाला हे बंध रेशमाचे, संगीत रस सुरस ही त्यातली गाजलेली गाणी. संगीत रस सुरस हे गीत आपण ऐकणार आहोत योगेश रामदास याच्या आवाजात. योगेशने अपर्णा होनगुंड आणि प्रसाद शेवडे यांच्याकडून तालीम घेतली. नंतर त्याने पंडित रामभाऊ विजापुरे यांच्याकडे संगीताचं शिक्षण घेतले. नंतर त्याने डॉक्टर स्नेहा राजुरीकर यांच्याकडे शिक्षण घेतले. योगेशला CCRTची शिष्यवृत्ती मिळाली आहे.
वाचून काही इथले अडणार नाही. माय फेअर लेडी या मूळ गाजलेल्या नाटकाचा संगीत रंगभूमीवरील तितक्याच गाजलेल्या विद्याधर गोखले यांच्या स्वरसम्राज्ञी या नाटकातले हे पद. विद्याधर गोखले हे पत्रकार व संगीत नाटककार होते. ते दैनिक लोकसत्ताचे संपादक होते. जावयाचे बंड, संगीत मदनाची मंजिरी, मेघमल्हार, राणी रूपमती अशा अनेक नाटकांचे लेखन त्यांनी केले. संगीत स्वरसम्राज्ञी या नाटकातले रे तुझ्या वाचून काही हे गीत सादर करते आहे अनुष्का आपटे. अनुष्का आपटे हिने श्रीधर कुलकर्णी आणि मंजुश्री खोत यांच्याकडून गाण्याचे शिक्षण घेतले आहे. ती बेळगाव, कोल्हापूर, पुणे, मुंबई, बँगलोर, हुबळी अशा अनेक ठिकाणी स्पर्धांमध्ये सहभागी झाली आहे. तिने अनेक नाटकांमधूनही भूमिका केल्या आहेत. तर ऐकूया अनुष्का आपटे हिच्या आवाजात स्वरसम्राज्ञी नाटकातले हे गीत. Thank you.
यापुढील गीत सादर करत आहे श्रीवत्स उद्दार. प्राध्यापक वसंत कानेटकर यांच्या संगीत मत्स्यगंधा या नाटकातील गुंतता हृदय हे गीत. पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी या नाटकाला संगीत दिले आहे. महाभारतातील राजा शंतनू आणि मत्स्यगंधा सत्यवती यांच्या जीवनावर हे नाटक आहे. कानेटकर हे मूलतः गद्य नाटककार, पण त्यांनाही संगीत नाटक लिहायचा मोह आवरला नाही. त्यांनी मीरा मधुरा हे मीराबाई आणि राजा भोज यांच्या जीवनावर व मत्स्यगंधा हे राजा शंतनू आणि सत्यवती यांच्या जीवनावर अशी संगीत नाटकं लिहिली आणि ती गाजलीही. त्यातल्या मत्स्यगंधा नाटकातील गुंतता हृदय हे पद सादर करत आहे श्रीवत्स हुद्दार. कमळदळाच्या पाशी
जोशी यांच्या रणदुंदुभी या नाटकातले आपदा राज्यपदा भयदा हे पद असून त्याला रामकृष्ण बुवा वझे यांनी संगीतबद्ध केले आहे. वीर वामन जोशी हे पत्रकार, नाटककार, स्वातंत्र्यसैनिक होते. स्वातंत्र्यपूर्व काळात ते राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिंदुस्थानचे एडिटर होते. त्यांच्या रणदुंदुभी नाटकातले आपदा राज्यपदा भयदा हे गीत सादर करत आहे तन्मयी सराफ. आपदा राजपदा भयदा आपदा राजपदा भयदा आपदा राजपदा भयदा आपदा राजपदा भयदा पती काम भोगनिरती आपदा आपदा राजपदा भयदा आपदा राजपदा भयदा भयदा आपदा राजपदा भयदा आपदा राजपदा भयदा लोपुनिया चिर सुखदा 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 दिव्यशील संपदा दिव्यशील संपदा दिव्यशील संपदा दिव्यशील संपदा दिव्यशील संपदा पापरता पामरता पापरता 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 पामरता पापरता पापरता पामरता पापरता पामरता पापरता पामरता पापरता पापरता पामरता पापरता पामरता स्मरती नरपती श्री हरी सदा महाभयादरित आपदा राजपदा भयदा आपदा राजपदा भयदा पती काम भोगनिरती आपदा आपदा राजपदा भयदा आपदा राजपदा भयदा आपदा 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 राजपदा भयदा. यानंतर रंजिता पर्वतीकर सादर करीत आहे काकासाहेब खाडीलकर म्हणजेच
कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्या विद्याहरण या नाटकातील मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला हे गीत. काकासाहेब खाडीलकर पारतंत्र्याच्या काळात केसरीमध्ये पत्रकार म्हणून कार्यरत होते. याच काळात त्यांनी स्वयंवर, मानापमान यासारखी नाटके लिहिली. संगीत कीचकवध, त्रिदंडी संन्यास, द्रौपदी, बायकांचे बंड, मेनका, विद्याहरण, भाऊबंदकी अशा अनेक नाटकांचे लेखन त्याने केले. ऐकूया रंजिता पर्वतीकरच्या आवाजात संगीत विद्याहरण नाटकातील मधुकर वन वन हे गीत. मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला, मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला. मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला, मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला. मधुकर वन वन फिरत करी
चंद्रिका ही जणू हे काकासाहेब खाडीलकर यांच्या मानापमान नाटकातील अतिशय गाजलेले गीत. या गीताचे लेखन खाडीलकर यांचेच आहे, तर संगीत गोविंदराव टेंबे यांचे आहे. गोविंदराव टेंबे हे एक प्रख्यात संवादिनी वादक, संगीत रचनाकार, नट व साहित्यिक होते. त्यांनी अनेक मराठी नाटकांना संगीत दिले. संगीत मानापमान, संगीत विद्याहरण यासारख्या नाटकात टेंबे यांनी भूमिका साकारल्या आहेत. अनेक नाटकांचे लेखन त्यांनी केले आहे. तर ऐकूया मानापमान नाटकातले चंद्रिका ही जणू हे गीत योगेश रामदास याच्या आवाजात. चंद्रिका ही जणू
मामा वरेरकर यांच्या भूमिकन्या सीता या नाटकातील मी पुन्हा वनांतरी हे गीत. या गीताची रचना गदिमांची आहे, तर संगीत स्नेहल भाटकर यांनी दिले आहे. मामा वरेरकर यांनी भूमिकन्या सीता या नाटकाद्वारे रामायणातील सीता, उर्मिला आणि शंभुकावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. रामराज्य ही संकल्पना रामायण काळातही कशी अलक्षित होती हे त्यांनी या नाटकात दाखवले आहे. या नाटकातील मी पुन्हा वनांतरी हे गीत सादर करत आहे अनुष्का आपटे.
मराठी नाट्य परिषद मुंबईच्या कार्यकारिणी सदस्या आणि बेळगाव शाखेच्या पूर्वाध्यक्षा वीणा लोकूर यांनी या कार्यक्रमाचा समारोप करावा अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. आत्ताच आपण अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा बेळगाव यांनी ऑनलाईन आयोजित केलेला नाट्यसंगीताचा कार्यक्रम ऐकलात. वास्तविक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आम्ही प्रत्यक्ष करू इच्छित होतो, पण कोविड-19मुळे ते करणं शक्य नसल्यामुळे आम्ही हा कार्यक्रम आपल्यासमोर ऑनलाईन घेऊन आलो. या कार्यक्रमामध्ये जी पदं आपण ऐकलीत ती गायली होती श्रीवत्स, रंजिता, अनुष्का, तन्मयी आणि योगेश यांनी. या सगळ्या कलाकारांचे मी शाखेच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. सदर कार्यक्रमाचे संयोजन आणि आयोजन हे श्रीधर कुलकर्णी यांनी केलं होतं. मी त्यांचे पण आभार मानते. या गायक कलाकारांना ज्या कोणी साथ दिली होती त्या सगळ्या कलाकारांचे मी आभार मानते. त्याचप्रमाणे आपण श्रोते ऑनलाईन हा कार्यक्रम बघण्यासाठी, ऐकण्यासाठी आवर्जून आलात, त्याबद्दल आपलेही सगळ्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे मनपूर्वक आभार. शुभरात्री.